नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण टॉप 9 घडामोडी पाहणार आहोत. सुरुवातीला भारत पाकिस्तानमध्ये जो तणाव वाढलाय पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत 40 मिनिटं चर्चा. हवाई दलाच्या तयारी संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मोदींची काल नौदल प्रमुखांसोबत देखील बैठक. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक. भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान बैठकीला महत्त्व. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू. दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याच्या आरोपीनं कबुली दिली होती. दहशतवाद्यांच्या स्थळावर घेऊन जाताना आरोपी पळाला आणि विश्वा नदीमध्ये उडी मारल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना या आरोपीनं मदत केल्याचा संशय. सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ. रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी. पाकिस्तान अपयशी राष्ट्र, भारताला शांततेमध्ये जगू देणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवण्याची वेळ, असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर बंकरमध्ये लपला. भारताच्या भीतीनं असीम मुनीर लपून बसल्याची चर्चा, सूत्रांची माहिती. भारतानं कारवाई केल्यास तो पाकवरचा हल्ला मानला जाणार नाही. ती दहशतवाद्यांविरोधातील कारवाई असेल. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचं वक्तव्य. सीआरपीएफ जवान मुनीर अहमद बडतर्फ पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याची माहिती लपवल्याचा ठपका. महिलेचा व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ तिला भारतामध्ये आश्रय दिल्यानं सीआरपीएफची कारवाई. भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरात येण्यास बंदी. पाकिस्तानी बंदरामध्ये आपलं जहाज जाणार नसल्याचं भारताकडून कालच स्पष्ट.